हाय गाईज, तर आज मी परत एकदा आले आहे तुम्हा सर्वांना भेटायला. सो आजचा ब्लॉग एकदम खास असेल. ते म्हणजे आज आम्ही पुन्हा एकदा जात आहोत अंगणेवाडीला. तर सगळेजण रेडी होत आहेत, आमची तयारी झाली आणि माझं गुलाब खूप भारी दिसते. आणि आता आम्ही म्हणजे तयारी करतायत बाकीची लोक. आणि आम्ही परत एकदा जात आहे कारण की माझे मॉम डॅड आले आहेत. तर आम्ही रिटर्न परत एकदा जातो आहे अंगणेवाडीला आणि थोड्या वेळातच आम्ही निघू. कारण का या टायमाला आम्ही दोघंजणं नाही जाते, मामा आणि मामी नाही जाते, पूर्ण फॅमिली आहे. आणि आता निघायची तयारी चालू आहे सगळ्यांची. ऑटोची वाट बघतोय, रिक्षा केली आहे आम्ही खास. तर आमचा राजू मामा म्हणजे तोच खूप लहानपणापासून त्याने आम्हाला सांभाळलं आहे, तर त्याच्यात रिक्षाने आम्ही आता जाऊ आणि खूप एन्जॉय करू. तुम्ही शेवटपर्यंत हा ब्लॉग बघत राहा गाईज. आणि आमची मामी बघा गाईज, मस्तपैकी गजरा बिजरा घालून गाईज, फुल गजरा तर बघा. आणि आमच्याकडे खूप सारी मोगऱ्याची फुलं आहेत, त्याच्यापासून आता आमच्या हिने, तिचं नाव नाही ते ना, सौम्याने आमचा गजरा बनवला आहे. आणि मी नाही घातला कारण का मला पुरलाच नाही, म्हणजे या लोकांनाच पुरला नव्हता म्हणून. आणि यांचं काय चाललंय ते चाललंय माहीत नाही. तर आता आम्ही निघू आणि शेवटपर्यंत ब्लॉग तुम्ही बघत राहा गाईस, तुम्हाला खूप मजा येईल. तर निघाल्यावर आता मी दाखवेन तुम्हाला. गाईज आमचा आता फोटो सेक्शन चालू होता, सगळे गॉगल बिगल लावून. या बघा काय, याला तर बघा एकदम आंबा बनलाय सगळे गाईज. आम्मा एकदम हा गजरा गिजरा लावून सगळे आम्मा बनले. दोघींचा काढूया माझ्या बरोबर. आणि मस्त की गॉगल बिगल लावून आमचा फुल शूट चाललंय गाईज. पूर्ण फॅमिली आले आमची, त्यामुळे खूप एन्जॉय चाललंय आणि खतरनाक. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता निघू आम्ही. आमचा मामा थोडं काय काम करायला गेलंय आणि आमची मम्मा बघा, मी दाखवते तुम्हाला. ही माझी मॉम गाईज. तर गाईज शी इज माय मॉम. मॉमी बोलतो आम्ही तिला, मॉमी. काय सगळे अम्मा का बनले आहेत पण मला याला समजाय. आणि गाईज रुई बघा एकदम फुल टकाटक. आणि आमची मम्मी बघा गाईज, सगळे मल्ट्रासू लोक. रिषभला काय झालं काय माहिती. आमचा हेवी ड्रायव्हर आहेत आमचे. आणि अर्धे लोक तयार होत आहेत. घर आमचं पूर्ण खाली आहे. आमची मामी माहित नाही काय करते. पप्पा रेडी होत आहेत, ही पण रेडी होते. ही सौम्या, जिने सगळ्यांसाठी गजरे बनवले. कसे बनवलेस गजरे? किती वाजता उठून? रात्री 12 वाजेपर्यंत काही ही पोरगी गजरे बनवत होती. आणि गजरे मी दाखवते तुम्हाला. हे गजरे असे बनवलेत, एक पार्टनर कमी आहे. छान झाले. या 2 गाडीवरून या हा या बाबा. मग त्या गाडीचं काय उद्या एवढी सगळी पलटण असणार. एसटी जाऊया ना. ए नाही, हा उलटा करतो. उलटी करतो तर त्याला बेळ थोडी. टुडे आमचा उद्याचा पण प्लॅन आहे मालवणला जायचा. आणि एवढी सारी पब्लिक आहे आमच्या घरात, पण आमच्याकडे गाडी अवेलेबल नाही. आता जवळ जायचं आहे म्हणून रिक्षा आहे आमच्याकडे. आणि उद्याचा प्लॅन असा आहे की आम्ही मालवणला जाणार आहे. आणि मालवणला म्हणजे बीच फिरायला जाणार आहेत सगळे, कारण का मुंबईवरून माझे मम्मी पप्पा आले आहेत. आणि याला उलट्या होतात या एकट्यामुळे आम्ही 4 व्हीलरचा विचार करतोय. तर तोच प्रश्न पडलाय, त्याचं डिस्कशन चालू आहे आमचं. आता ठरलंय आमचं की हे लोक एकत्र जाणार आहेत आणि आम्ही सगळी एकत्र जाणार आहोत. आणि काय चला यांचे फोटो काढायचे आहेत. चला गाईत बाहेर जाऊया फोटो काढायला. चल तुम्ही ब्लॉग. सो गाईज आता रिषभ कुठं जातोय?
तर गाईज आमची 2 व्हीलर हेवी ड्रायव्हर नाही आहे आज आमच्याकडे ऑटो आहे. दीदीचं लावतो पण दीदी दे ग जरा घे दर दर लवकर मला सुसलं जायचं. सो निघाले आहेत सगळेजण, म्हणजे हे लोक निघालेत, हे 3 जण जाणार आहेत, हे तयार होत आहेत. आणि हा आमचा टॉबी बघतोय की कुठे जा. आपली रिक्षा पण आलेली आहे, सगळेजण निघत आहेत एक 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 करून. गणपती बाप्पा मोरया. तर काय नीट बसा. आता मी जातोय आंगणेवाडीला पुन्हा एकदा सगळे, आणि रिक्षा केली आहे कारण की जवळच आहे आमच्या इकडनं 5 मिनिटाच्या अंतरावर. तर जातोय आम्ही, मस्त एन्जॉय करतोय. रुईला बघा काहीच गॉगल काय उतरत नाही अजूनपर्यंत डोळ्यावर. जागा नाही रिक्षात, तरी पण 2 जण मांडीवर. काहीच आता आम्ही पोहोचलो आहे मंदिरात आणि एंटर केली आहे. सगळेजण आले आहेत, बघू शकता. आणि मंदिर दाखवते मी तुम्हाला बाहेरून परत एकदा, नंतर फोटो काहीच. ॲक्च्युली आतमध्ये फोन अलाउड नाही, त्यामुळे आम्ही आतमध्ये नाही दाखवू शकत. खरंच सॉरी. तुम्ही एकदा नक्की या, मंदिर खूप छान आहे आणि आपले मुंबईकर खूप जण येऊन गेले आहेत. आणि त्या साईडला तिकडे ग्राउंड आहे, तिकडे जत्रा असली की मेला असतो. आपल्याला वाचतील भरपूर कपडे इकडे आमची मामी बघा काही. आणि हा आमचा मामा. जातोय आज. लोक म्हणायला लागली ताई इकडे घेऊया. आणि येता येता एक प्रॉब्लेम झाला, ओटी घेतली आहे आणि निघालोय आता आतमध्ये दर्शनाला. लोक थांबले. हा आणि कुत्रा पण आहे काही. हे मंदिर आहे, पुन्हा एकदा आम्ही आलो आणि खरंच खूप भारी वाटतंय. आणि सगळेजण आता आम्ही जातोय. थोडं काम चालू आहे, माहिती नाही काहीतरी कळलं काय फोटो आणि व्हिडिओ करणार. अरे आमचं दर्शन घेऊन झालंय आणि आता आम्ही निघतोय घरी जायला पुन्हा एकदा. आणि आजूबाजूचा व्ह्यू तर बघा एकदम भारी. आता आम्ही घरी जातोय गाईज, निघालोय. प्रत्येक जण आपापल्या जागी बसा. आणि यांचा प्लॅनिंग बदललंय. जाता जाता ऊसाचा रस प्यायचा आहे या लोकांना. आणि आमच्या मामा लाजतोय गाईज. आम्ही जातोय ऊसाचा रस पियायला. इकडे एक हॉटेल आहे, तुम्ही पण एकदा आल्यावर इकडचा ऊसाचा रस पिया गाईज. चांगलं किती गायचा आता ऊसाचा रस पियाला आलो आम्ही. सगळे ऊसाचे रस पित आहेत. आम्ही कोकम सरबत घेतलंय. रिक्षामध्ये बघा कसे सेट झाले, 2 मांडीवर. हे एक पुढे आणि हा आमचा मामा. आता आम्ही घरी चाललो. आमच्या रसबंदीला
भेटायला गेलेलो आणि आता घरी जातोय. रसवंती खूप छान होती ना गाई. उद्या आता तू काय घालणार आहेस रे? कपडे आतल्याच कपड्यावर येणार आहेत आमच्याबरोबर. आणि आमचा ड्रायव्हर हा आमचा लहानपणीचा मामा गाईच. आम्ही छोटे छोटे होतो तेव्हा आम्हाला फिरवायचा. आणि ही राधी मामाची रिक्षा. तर काही आता या लोकांची भांडणं चालू आहेत रुईची आणि कोण सौम्याची. आते फक्त रुई काय सौम्याच्याच लाड करते असा रुईचा विषय चालू आहे. पोरगा गाई जो आमच्या तिघांना खेळायला खूप नाटकं करतो आणि आता बघा बघा कसे तिघ जण बसलेत. ट्रिपल सीट बसलेत आणि आम्ही बसल्यावर नाटकं करतो. बोलतो की मी पुढे पुढे सरकत जातो. घरी आले सगळे. आणि दुसऱ्यांदा गेलो आम्ही अंगणवाडीत. तर आता दमलो आम्ही. आमच्या इकडनं 5 म्हणजे किती अर्धा तासाच्या अंतरावर अंगणवाडी आहे. पण खूप एन्जॉय केले आम्ही. त्यामुळे आम्ही संध्याकाळचंच गेलेलो. आणि नेक्स्ट व्लॉग असेल आपला म्हणजे आम्ही उद्या मालवणला जाणार आहोत. बाहेरचा व्ह्यू बघू शकतात एकदम भारी आहे मस्तपैकी विंडोच्या बाहेर. आणि उद्या जाणार आहे आम्ही मालवणला. आणि उद्या आम्ही 4 व्हीलरने जाऊ. त्यामुळे खूप एन्जॉय असेल एकाच गाडीत सगळ्यांची. तर आता भेटून एकदा आपण पुन्हा एकदा नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय गाईज.